श्रीगोंद्यामधील काष्टी गावामध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे 75 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना चोरीला गेली आहे। चिंचणी धरणामधनं 18 कोटींचा खर्च करून देखील 2 वर्षांपासून काष्टीकरांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे। मूलभूत गरजांपासून नागरिकांना वंचित ठेवलं जात आहे। त्यामुळे 17 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक प्राध्यापक सुनील माने यांच्यासह 4 ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला। राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावामधील भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे 75 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना चोरीला गेली आहे। चिंचणी धरणामधनं सुमारे 18 कोटी रुपये खर्च करूनही 2 वर्षांपासून काष्टी गावामधील लोकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते। तसेच नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवलं गेलंय। त्यामुळे गुरुवारी 17 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक प्राध्यापक सुनील माने यांच्यासह विद्यमान 4 ग्रामपंचायत सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे तालुक्याची 25 वर्षांची आमदारकी, 12 वर्ष मंत्रीपद आणि 5 वर्ष प्रदेश अध्यक्षपद तसेच त्यांचे गाव असलेल्या काष्टी ग्रामपंचायत 35 वर्ष त्यांच्याच ताब्यामध्ये असताना काष्टी गावामधील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये। तसेच काष्टी गाव ही मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी ये-जा करतात। त्यामुळे काष्टी गावामधील काष्टी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांच्यासह पाचपुते गटाचे 13 सदस्य आहेत, तर विरोधक 4 सदस्य आहेत। यामधील 9 महिला सदस्य आहेत, मात्र या महिला कधीच ग्रामपंचायतमध्ये येत नाहीत। त्यांचे पतीच कारभार चालवतात, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाचपुते यांनी केला। बाजारपेठ तसेच गावामधील विविध ठिकाणी सुलभ शौचालय उभारणी केलेली नाहीये। तसेच गावामध्ये बसस्थानक नाहीये। त्यामुळे काष्टी गावामध्ये 2 महाविद्यालय असताना विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सस्यहोलपट होताना दिसतेय। शेतीमालाला नियमित बाजारपेठ मिळण्यासाठी मंडई उभारावी। रस्त्यांची अवस्था मोठी दयनीय झाली आहे। रस्त्यालगत पथदिवे उभारले नाहीयेत। सदाशिव पाचपुते हे जिल्हा परिषद सदस्य असून ते काष्टी जिल्हा परिषद गट आणि काष्टी ग्रामपंचायत हायटेक झाल्याचं तालुकाभर सांगतायत, परंतु हायटेक ग्रामपंचायत कशाला म्हणतात हे त्यांनी सांगावं। काष्टी ग्रामपंचायतचा कारभार तुळसाई नगर इथून चालतो। पाचपुते यांनी त्यांच्याच गावाचा विकास केला नाहीये, तर ते तालुक्याचा काय विकास करणार, असा आरोप प्राध्यापक माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। काष्टी सुमारे 20,000 लोकसंख्या असलेलं गाव आहे। या गावामध्ये साईनगर येथील 75 लाखांची पाणीपुरवठा योजना चोरीला गेली आहे। सुमारे 2 वर्षांपूर्वी 18 कोटी रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधून देखील गावामध्ये हंडाभर पाणी पिण्यासाठी मिळत नाहीये। 2001 ते 2015 मध्ये शेकडो घरांचा घोटाळा झालाय। गावामध्ये रस्ते, वीज, पाणी प्रश्न तसेच आरोग्याच्या सुविधांसाठी गुरुवारी 17 जानेवारी रोजी काष्टी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये प्राध्यापक सुनील माने, राकेश पाचपुते, चांगदेव पाचपुते, ज्ञानेश्वर पाचपुते, नवनाथ राहिंज, प्रकाश पाचपुते, दिलीप कोकाटे आदी आमरण उपोषण करणार आहेत, असा इशारा त्यांनी निवेदनामधून दिलाय। 17/1/2019 रोजी काष्टी ग्रामपंचायतच्या विविध आमच्या मागण्या ज्या आहेत ग्रामपंचायतीकडनं, त्यासाठी आम्ही भैरवनाथ मंदिर काष्टी या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत। तर त्या उपोषणाची सर्वांना माहिती व्हावी आणि त्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत आयोजित केली। त्या पत्रकार परिषदेला आमचे सहकारी राकेशभाऊ पाचपुते, संचालक नागवडे कारखाना, त्याचबरोबर चांगदेव आप्पा पाचपुते ग्रामपंचायत सदस्य, नवनाथ राहिंज ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश पाचपुते तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष, संतोष कोकाटे, दिलीप कोकाटे सामाजिक कार्यकर्ते काष्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपणा सर्वांचंही स्वागत करतो आणि काष्टीच्या या 35 वर्ष राज्याचे माजी मंत्री बबनरावजी पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली 35 वर्ष सलग या गावचा ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे आणि आम्ही या कारभाराविषयी वेगवेगळ्या ग्रामसभा जे होतात त्या ग्रामसभेमध्ये सर्वजण या मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करत आलेला आहे। परंतु
फक्त ते चर्चा करायची आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 17 तारखेला उपोषणाला बसत आहोत. त्या मागण्या ज्या आहेत त्या निवेदनाद्वारे आम्ही संबंधित सर्व अगदी देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, पंकजाताई मुंडे असतील ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार, BDO, ग्रामसेवक यांना सर्वांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की काष्टी गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, नागरिकांच्या असतील, व्यापाऱ्यांच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, त्यामध्ये रस्ता, पाणी, वीज ह्या ज्या मूलभूत आहेत त्याच या गावामध्ये झालेल्या नाहीत. सुलभ शौचालयासारखी जी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, त्यासाठी सुद्धा गावामध्ये कुठेही सुलभ शौचालयाची किंवा मुतारीची व्यवस्था नाही आहे 35 वर्षामध्ये. त्याचबरोबर एवढी मोठी लोकसंख्या आहे, नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, परंतु गावामध्ये कुठेही असं बसस्थानक नाही की त्या ठिकाणी उभं राहावं किंवा त्या ठिकाणाहून बस येते जाते. तर ती बसस्थानकाची लवकरात लवकर निर्मिती करावी. त्याचबरोबर गावामध्ये अजून पाणी नाही आहे, म्हणजे गावामध्ये वाड्या वस्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या वाड्या वस्त्यावरती टाक्या बांधून तयार आहेत पाण्याच्या, परंतु त्या नुसत्या 2 वर्ष झालं बांधून आहेत, परंतु त्यांना पाणी मिळालेलं नाही. म्हणजे त्या टाकीमध्ये पाणी नाही. टाकीमध्ये पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांना, रहिवाशांना ती पाणी मिळत नाही. त्याचबरोबर काष्टी गावामध्ये जे वाड्या वस्त्या आहेत किंवा छोटे छोटे नगर आहेत, मग बजरंग नगर असेल, शिक्षक कॉलनी असेल, त्यानंतर काष्टी पुनर्वसन असेल, ते अहिल्यानगर असेल, या म्हणजे नगरामध्ये सुद्धा छोटे छोटे रस्ते, गटारी ह्याच्यासुद्धा सुविधा नाहीत. वाड्या वस्त्यावर जोडणारे साधे रस्ते असतात, त्याच्यामध्ये खडीकरण, मुरमीकरणासारखं सुद्धा काम नाही. म्हणजे कुठेही रस्त्यात तुम्ही जर आता पावसाळ्यात गेला तर पुढे तुम्हाला सहजासहजी जाता येणार नाही. म्हणजे अतिशय बिकट अवस्था आहे. म्हणजे आपण नेमकं त्यांचे जिल्हा परिषद सदस्य म्हणतात की काष्टी गट हायटेक झाला, तर नेमकं हायटेकची व्याख्या काय आहे, की हायटेक कशाला म्हणायचं? जिथं पाणीची सोय नाही, जिथं मुतारीची सोय नाही, जिथं बस स्टँड नाही, जिथं गटारीची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, मग त्याला हायटेक म्हणायचं का? तर ही एक व्याख्या आम्हाला या निमित्तानं समजून घ्यायची. आणि त्याचबरोबर काष्टीमध्ये 2008 साली काष्टी, साईनगर, कोकाटे वस्ती आणि चौधरीमा या ठिकाणी 75 लाख रुपयाची पाणी योजना झालेली आहे. तर त्या पाणी योजना कागदोपत्री त्यांनी दाखवली, एस्टिमेट झालं, काम झालं, त्या ठिकाणी टाक्या बांधल्या, त्या ठिकाणी म्हणजे पाणी पुरवठा सुरू केला, लोक ती पाणी पितात असं दाखवण्यात आलं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस ही माहिती आम्हाला समजली त्यावेळेस आम्ही त्याची माहिती अधिकारात माहिती मागवली, त्याचा पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी त्या चौकशी केली, परंतु त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असली कुठलीही पाणी योजना या ठिकाणी अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी. आज सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी 17/1/2019 रोजी काष्टी ग्रामपंचायतच्या विविध आमच्या मागण्या ज्या आहेत ग्रामपंचायतीकडनं, त्यासाठी आम्ही भैरवनाथ मंदिर काष्टी या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. तर त्या उपोषणाची सर्वांना माहिती व्हावी आणि त्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत आयोजित केली. त्या पत्रकार परिषदेला आमचे सहकारी राकेशभाऊ पाचपुते, संचालक नागोडे कारखाना, त्याचबरोबर चांगदेव पाचपुते ग्रामपंचायत सदस्य, नवनाथ राहींज ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश पाचपुते तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष, संतोष कोकाटे, दिलीप कोकाटे सामाजिक कार्यकर्ते काष्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचंही स्वागत करतो. आणि काष्टीच्या या 35 वर्ष राज्याचे माजी मंत्री बबनरावजी पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली 35 वर्ष सलग या गावचा ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे. आणि आम्ही या कारभाराविषयी वेगवेगळ्या ग्रामसभा जे होतात त्या ग्रामसभेमध्ये सर्वजण या मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करत आलेला आहे, परंतु फक्त ते चर्चा करायची आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 17 तारखेला उपोषणाला बसत आहोत. त्या मागण्या ज्या आहेत त्या निवेदनाद्वारे आम्ही संबंधित सर्व अगदी देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री,
पंकजाताई मुंडे असतील ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार, BDO, ग्रामसेवक यांना सर्वांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की काष्टी गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, नागरिकांच्या असतील, व्यापाऱ्यांच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, त्यामध्ये रस्ता, पाणी. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.